उपवासाच्या दिवशी फक्त भगर आणि खिचडी खाऊन जर कंटाळा येत असेल तर भगर आणि खिचडीपासूनच तयार होणारा असा कुरकुरीत डोसा तुम्ही एकदा नक्की तयार करून पहा. प्रत्येक उपवासाच्या दिवशी तुम्ही हाच पदार्थ करून नक्की खाल. त्यासाठी इथे 2 वाटी भगर, 1 वाटी शाबू एका मोठ्या पसरट भांड्यात घेऊन त्यात भरपूर पाणी घालून मी स्वच्छ धुवून घेत आहे. धुवून घेतल्यानंतर सर्व पाणी आपण निथळून घेऊयात. त्यानंतर पुन्हा 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून आपण ते झाकून ठेवूयात आणि 1-2 तासासाठी भिजवून ठेवूयात. पहा, अगदी शाबू आणि भगर छान भिजलेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं थोडं घालून त्याची पेस्ट करणार आहोत. त्यामध्ये मिरच्या, त्यानंतर 1 बटाटा, कच्चा बटाटा आपण बारीक फोडी करून घातलेले आणि त्याची छान बारीक पेस्ट करून घेऊया. डोश्यासाठी आपण जशी पीठ बारीक करून घेतो त्या पद्धतीने आपण हे पीठ बारीक करून घेणार आहोत. तयार झालेले मिश्रण आपण मोठ्या बाउलमध्ये घालूयात. वरून थोडेसे जिरं आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊयात. कन्सिस्टन्सी जर तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर तुम्ही त्यात आणखीन थोडंसं पाणी घालून आपण नेहमीच्या डोस्याला करतो त्या पद्धतीने हे पीठ आपण पातळसर करून घेऊयात. त्यानंतर तव्यावर आपण डोसा सोडतो त्या पद्धतीने हा डोसा सोडून घेऊयात. वरून या पद्धतीने आपण तेल किंवा तूप लावून घेऊयात. पहा, अगदी 2 मिनटात तुमचा कुरकुरीत डोसा तयार आहे. या डोसाबरोबर तुम्ही उपवासाची बटाट्याची भाजी करू शकता किंवा दही आणि दाण्याच्या कुटाची गोडसर अशी चटणी तयार करून याच्याबरोबर सर्व करू शकता. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.